नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल चणा डाळमध्ये पोहे घालून ही कुठली रेसिपी? अतिशय छान कुरकुरीत अशी रेसिपी असणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार. चला मग ही रेसिपी नेमकी कुठली आहे? वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, एक वाडगा घेतलाय आणि एक वाटी इतकी चणा डाळ किंवा हरभरा डाळ म्हणतात बरेच जण, तर ती घेतलेली वाटीने मोजून घेतले बघा. आता याच्यामध्ये पाणी घालूयात आणि हलक्या हाताने चोळून डाळ आपल्याला ही धुवून घ्यायची आहे. आता हे पाणी खराब निघालं का नाही ते काढून टाकायचं आहे आणि असं 2 वेळा ही डाळ धुवून घेतले. आणि नंतर आता डाळ भिजत घालायची, तर त्याच्यामध्ये पाणी घालूयात डाळ भिजण्या इतपत आणि याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. एक 3 ते 4 तासामध्ये डाळ ही चांगली भिजली जाते. आता 10 मिनटं अगोदर बघा, ही तर पोहेसुद्धा आपल्याला भिजत घालायचे आहेत. डाळीसोबत भिजत घालू शकता किंवा हा नाश्ता करण्याच्या अगोदर 10 मिनटं भिजत घालू शकता. तर ज्या वाटीने आपण चणा डाळ घेतली होती त्या वाटीने अर्धी वाटी इतके पोहे घेतलेत. पोहेसुद्धा हलके चोळून ह्याच्यावरचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकलं आहे आणि हे पोहे भिजत ठेवलेत. आता एक 10 ते 15 मिनटानंतर पाहत आहे, जे पोह्यांमध्ये हलकं थोडंसं पाणी ठेवलं होतं ना, ते पूर्णपणे शोषून घेतले पोह्याने आणि अगदी मस्त मऊ ते पोहे झालेत बघा, म्हणजेच पोहे भिजलेत. आणि इथं 3 तासानंतर डाळ पाहत आहे, डाळ पण चांगली भिजले बघा. अशी तोडून बघायची, लगेच तुटली जाते बघा, म्हणजे डाळ चांगली भिजली असं समजायचं. अगदी तुमच्याकडे वेळ असेल, हा नाश्ता तुम्हाला सकाळी करायचा असेल, मग रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी ही चणा डाळ भिजत घालू शकता. आता हे चणा डाळवरचं पाणी आहे का नाही ते काढून घेतलं आहे. मिक्सर जार घेऊया तिथं आणि जी भिजवलेली चणा डाळ आहे ना, ती सर्व ह्या मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात. त्याचबरोबर आपण जो पोहे भिजवलेला होता ना, तो इथं संपूर्ण घालून घ्यायचा आहे. पोहे भिजण्यासाठी जरासुद्धा वेळ लागत नाही, लगेच भिजले जातात. अगदी तुम्ही धुवून बाजूला ठेवलात ना तरीसुद्धा हे पोहे भिजले जातात. पण जरा चणा डाळ भिजायलाच वेळ लागतो बघा. पोहे घालून घेतल्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी नाही इतका बारीक रवा घेतला आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं दही घेतलं आहे बघा. घट्ट दही घेतलं आहे. अगदी अर्धी वाटी घेतला तरीसुद्धा चालेल. अगदी प्रमाण साधं सोपं समजण्या इतपत आहे बघा. आणि अर्धी वाटी इतकं पाणी घातलं. आता मिक्सरला जमेल ती इतकं बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. पण ह्याच्यामध्ये ना मला हिरवी मिरची घालायची आहे, तर त्याच्यासाठी इथं बघा 2 हिरव्या मिरच्या ना अशा मोडून घालते. अगदी तुम्ही नाही वापरला तरी चालेल. आता थोडासा इथे कढीपत्ता पण घातला आहे बघा, मूठभर इतका. आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलं आहे बघा. जमेल तितकं तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे, एकदम पेस्ट झाली पाहिजे. आता तुम्हाला नेमका कुठला पदार्थ करत आहोत हे नव्हतं सांगितलं बघा. तर आज आपण मस्त कुरकुरीत असे डोसे आणि त्याच्यासोबत नारळाची चटणी हे पाहणार आहोत बरं का. आता बघा, चणा डाळ सोबत का नाही आपण पोहे आणि रवा घालून वाटून घेतलं. तर तुम्हाला जर पोहे आणि रवा नसेल घालायचा, तर ज्यावेळेस आपण चणा डाळ भिजत घातली ना, त्यावेळेसच तुम्ही 1 वाटी इतका तांदूळ कुठलाही भिजत घालू शकता आणि आता चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचा. मग तुम्हाला आपण रवा वापरला, चांगल्या प्रकारे भिजायला हवा का नाही, फुलायला हवा, म्हणून झाकण ठेवून बाजूला ठेवूया 10 मिनटं. तोपर्यंत का नाही नाश्त्यासोबत म्हणजेच या कुरकुरी डोश्यासोबत नारळाची चटणी करूयात. ते म्हणजे बघा, अर्धी वाटी इतकं ओलं खोबरं घेतलं आहे, त्याच्या पाठीमागचा चॉकलेटी भाग काढून घेतला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी इतके फुटाणे, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि देठ घेतले त्याचे. त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस हा पिळून घेतला आहे. जर फुटाणे नसतील तर शेंगदाणे भाजून त्याच्यावरचे साल काढून तुम्ही इथे शेंगदाणे वापरू शकता. त्याचबरोबर इथं चवीसाठी मीठ घातलं आहे आणि सुरुवातीला मिक्सरला एकदा वाटून घेतलं आहे भरड असं. आणि नंतर पाणी घालून ना जमेल ती इतकी पातळ चटणी वाटून घ्यायची आहे. तुम्हाला जर घट्ट हवे, पातळ हवे, त्याच्यानुसार वाटू शकता. लिंबू नसेल तर त्याच्या ठिकाणी तुम्ही 2 चमचे दही घालू शकता किंवा 1 चिंचेचं बुटूक घालू शकता. इथं चटणी मस्त वाटून झाली का नाही, एका भांड्यामध्ये वाडक्यामध्ये काढून घेतले बघा. चटणी घट्ट आहे का नाही म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये का नाही पाणी घालून ह्याच्यामध्ये पाणी घातलं बघा. आता डोश्यासोबत खाण्यासाठी इतपतच अशी घट्ट पातळ चटणी हवी बघा. अति जास्त घट्ट किंवा पातळसुद्धा करू नका. आता ह्या चटणीला ना आपण तडका देऊयात. तर इथं फोडणी पात्रामध्ये अर्धी पळी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी मोहरी, अर्धा चमच जिरे आणि काही कढीपत्त्याचे पानं घातलेत आणि हिरव्या मिरच्या ना बारीक चिरलेल्या त्या घातल्यात. अगदी तुमच्याकडे लाल मिरची असेल ना ती वापरू शकता. फोडणी चांगली तडतडली की ह्या चटणीवरती घालून घ्यायची आणि मिसळून घ्यायची बघा. इडली, डोसा किंवा आप्पे किंवा आपण आज डोसे करत आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त इथं नारळाची चटणी तयार झाली. अगदी हॉटेल स्टाईल होते. आता ही तयार चटणी बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बघा मिश्रण घट्ट झालं आहे, अगदी फुलून वर आले बघा. म्हणजे ह्याच्यात रवा वापरला होता का नाही म्हणून हे मिश्रण हलकं घट्ट पण झालं आहे बघा. आतापर्यंत आपण मीठ नव्हतं ह्याच्यामध्ये घातलं, तर चवीनुसार अर्धा चमच इतकं मीठ घालूया आणि चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. तर आपलं हे मिश्रण बघा घट्ट आहे, मग ह्याचे डोसे आपल्याला घालता येणार नाही म्हणून थोडंसं पाणी घालून ना हे मिश्रण आपण सैलसर करून घेऊ. हे डोसे आपण ना इन्स्टंट पद्धतीत करणार आहोत, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये दही वापरलं, जेणेकरून आपल्या डोस्यांना रंग देखील छान येतो, शिवाय डोस्यांना चांगल्या प्रकारे जाळी येते आणि त्याचबरोबर चवीला देखील मस्त लागतो. कारण हे पीठ आपण आंबवलेलं नाही. इतर वेळेस आपण डोसे करण्यासाठी कसे जवळजवळ 7 ते 8 तास हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवतो. आता असं तुम्ही मिश्रण करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी डोसे करू शकता, रात्रीचं हे पीठ असं करून ठेवलं तर.
आता मी इथे इन्स्टंट पद्धतीत करते, पण ह्याच्यामध्ये सोडा वगैरे वापरण्याची बिलकुल गरज नाही बरं का. आपण ह्याच्यामध्ये रवा वापरल्यामुळे मस्त कुरकुरीत हे डोसे होतात. आता चला, इथं गॅसवरती बघा नॉनस्टिकचा पॅन ठेवला आहे. त्याला सुरुवातीला कांद्याने तेल लावून घेतलं आणि नंतर पाण्याचा हपका मारून ना टिश्यू पेपरने पुसून घेतलं. सुरुवातीला तवा हा चांगला तापलेला असावा बरं का, आणि नंतर तुम्हाला गॅस हा बारीक करायचा आहे. आता इथं साधारण 1.5 पळी इतकं मिश्रण घातलं बघा, आणि एकदा पळी ठेवली की उचलायची नाही. एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे असा गोल गोल तुम्हाला डोसा हा पसरून घ्यायचा आहे बघा. आणि गॅस हा खाली ना बारीक ठेवायचा आहे, म्हणजे मस्त कुरकुरीत असा डोसा होतो. आणि वाव, बघू शकता मस्त असं तुम्हाला रंग आल्यासारखं वाटला की मग हा डोसा काढून घ्यायचा आहे. किती छान रंग आला आहे बघा. आणि जितका तुम्हाला कुरकुरीत हवा ना, गॅस बारीक करून तुम्ही कुरकुरीत असा हा डोसा करू शकता. रंग देखील अगदी छान सुरेख आला आहे बघा. आता हा डोसा काढून घेऊयात. आणखीन एक तुम्हाला डोसा दाखवते, ते म्हणजे सेम. आता दुसऱ्या वेळेस काही तेल वगैरे लावण्याची गरज नाही, पण मी पाणी मारून ना तवा हा पुसून घेतला होता बघा. आणि सेम बघा, भराभर डोसे घालायला येतात. जर तुम्हाला असा डोसा घालायला येईना तर तुमचं मिश्रण घट्ट झालं आहे समजायचं. थोडंसंच पाणी घालून जरा सैलसर करायचं, पण अति जर पाणी तुम्ही घातलात तर मात्र असा एकसारखा डोसा तुमचा पसरला जाणार नाही. वरून थोडंसंच इथं मी तेल सोडत आहे. अगदी तुम्ही तूप, बटर किंवा काहीच नाही सोडलात तरीसुद्धा चालेल, पण मी थोडंसं तेल सोडते बघा, म्हणजे रंग छान येतो असा तांबूस. आणि मस्त कुरकुरीत डोसा झाला आहे. आवाज ऐकला का तुम्ही? डोसा भाजत असता का नाही, गॅस मात्र तुम्हाला बारीक ठेवायचे बरं का. फास्ट गॅसवरती डोसे तुमचे नरम होतील, त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची बरं का. आणि डोसा पातळ असला तर कुरकुरीत होतोच. पुढचा डोसा करण्यासाठी बघा, तेल लावलं नाही, फक्त पाण्याचा हापका मारून पुसून घेतला. ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे डोस्यांचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. म्हणजे जिथे चणा डाळ घेतली तिथे हिरव्या मूग घेतले अख्खे, त्याचबरोबर तांदूळ भिजत घालून त्याचे डोसे केले. ते तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला बरं. त्याचबरोबर आपली पिवळी मूग डाळी असते ना, त्याचा डोसा केला. त्याचबरोबर मसूर डाळीचा डोसा केला, रव्याचा डोसा केला. ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का. आता इथं बघा डोसा करून घ्यायचा, आणि मध्येच जर तुमच्याकडे बटाट्याचा मसाला असेल तर तो ठेवून घेऊ शकता. मस्त तुमचा मसाला डोसा इथं तयार. आणि किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा मसाला करून ठेवू शकता. मस्त कुरकुरीत डोसे झालेत. आता तयारी केलेली आपण इथं मस्त खोबऱ्याची चटणी, त्याचबरोबर बटाट्याचा मसाला. कारण डोसा म्हणलं की बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी ही पाहिजेलच बरं का. त्याशिवाय नाश्ता हा अधुरा आहे, खाण्यात मजाच नाही. आणि मस्त जसा तव्यातनं काढेल ना तसा गरमागरम डोसा घ्यायचा. घरच्या घरी तुमचा पौष्टिक असा डोसा चणा डाळीचा तयार झाला बघा. पण जर तुम्हाला चणा डाळ नसेल आवडत, नसेल चालत, बरेच जणांना पथ्याला सुद्धा चालत नाही, मग त्याच्याऐवजी मूग डाळ किंवा हिरवे मूग किंवा मसूर डाळ ह्यात तुम्ही डाळी वापरू शकता. रात्री फक्त झोपण्यापूर्वी तुम्ही चणा डाळ भिजत घातली ना, मग सकाळी झटपट असं मिक्सरला वाटून लगेच नाश्ता तुम्ही करू शकता. पण जर मात्र हे पीठ तुम्हाला आंबून डोसे करायचे असतील तर मात्र सकाळी डाळ भिजत घाला, संध्याकाळी वाटा आणि रात्रभर तसंच ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी मस्त पीठ फुलून वर येतं, त्याचे तुम्ही डोसे करू शकता. चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका बघा. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र, मैत्रिणी, परिवारामध्ये. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.